बालमित्रांनो, अस्वलाला शेपटी का नाही याविषयीची कथा आज आपण जाणून घेणार आहोत. हजारो वर्षापूर्वी पृथ्वीवरील कोणत्याही प्राण्याला शेपटी नव्हती. त्यामुळे माशा, डास इत्यादी कीटक प्राण्यांना खूप त्रास देत. शेपटी नसल्याने ते कीटकांना दूर हाकलूही शकत नसत. अशा प्रकारे पृथ्वीवरील सर्व प्राणी कीटकामुळे पार त्रासून गेले होते. एके दिवशी सर्व प्राण्यांनी कीटकामुळे होणाऱ्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी एक सभा घेतली. चर्चा करता करता त्यांना असा विचार आला की माशा आणि डास यासारखे छोटे छोटे कीटक आपल्याला खूप त्रास देतात, पण आपण मात्र काहीही करू शकत नाही. जर आपल्याला शेपटी असती तर या कीटकांना आपण आपल्या शेपटीने दूर हाकलू शकलो असतो. म्हणून आपल्याला शेपटी हवीच. सर्व प्राणी ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली, हे देवा, या माशा, डास आदी कीटक आम्हाला चावतात आणि हैराण करतात. ते आम्हाला सुखाने जगूही देत नाही. देवा, आमच्यावर दया करा आणि आम्हाला शेपट्या द्या, म्हणजे आम्ही कीटकापासून आमचा बचाव करू शकू. ब्रह्मदेवाने त्या प्राण्यांची मागणी मान्य केली आणि म्हणाले, तुमचे म्हणणे रास्त आहे. तुम्हाला कीटकांच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी शेपटीची आवश्यकता आहेच. तेव्हा उद्या तुमच्यापैकी प्रत्येकाला शेपटी देण्यात येईल. तुम्ही उद्या इथे या आणि तुमची शेपटी घेऊन जा. दुसऱ्या दिवशी सर्व प्राणी ब्रह्मदेवाकडे निघाले. या प्राण्यामध्ये एक आळशी अस्वल होते. त्याने विचार केला, ब्रह्मदेवाचा महाल तर खूपच दूर आहे. तिथे पोहोचायला बराच वेळ लागेल. तेव्हा वाटेमध्ये थोडे खाऊन घेऊ, थोडा आराम करू आणि मग पुढे जाऊ. सर्व प्राण्यात सर्वात पहिला कोल्हा ब्रह्मदेवाकडे पोहोचला. ब्रह्मदेवाने एका खोलीत निरनिराळ्या प्रकारच्या शेपट्या ठेवल्या होत्या. काही शेपट्या लांब होत्या तर काही आखूड होत्या. काही शेपट्या झुपकेदार होत्या तर काही अगदीच दोरीसारख्या होत्या. काही शेपट्या रंगीत होत्या तर काही काळ्या करड्या होत्या. ब्रह्मदेव कोल्ह्याला घेऊन शेपट्यांच्या खोलीपाशी आले. शेपट्यांचा ढीग पाहून कोल्हा ब्रह्मदेवाला नम्रपणे म्हणाला, देवा, मी सर्वप्रथम इथे आलो आहे, तेव्हा कृपया मला माझ्या पसंतीची शेपटी निवडायची परवानगी द्यावी. ठीक आहे, तू तुझ्या पसंतीची शेपटी निवडू शकतोस, ब्रह्मदेव कोल्ह्याला म्हणाले. कोल्ह्याने त्याला पसंत पडलेली शेपटी घेतली आणि तो तिथून निघून गेला. कोल्ह्यानंतर खार ब्रह्मदेवाकडे येऊन पोहोचली. तिने सुद्धा आपल्या पसंतीची शेपटी निवडून घेतली आणि ती तिथून निघून गेली. त्यानंतर घोडा, बैल, म्हैस, कुत्रा, मांजर असे अनेक प्राणी ब्रह्मदेवाकडे पोहोचले. त्यातील प्रत्येकाने ब्रह्मदेवांच्या परवानगीने स्वतःची शेपटी स्वतः निवडली आणि ते निघून गेले. अखेरीस ब्रह्मदेवाकडे एकही शेपटी बाकी राहिली नाही. इकडे आळशी अस्वल वाटेमध्ये पोटभर खाऊन गाढ झोपी गेले होते. संध्याकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याला शेपटी घेण्यासाठी ब्रह्मदेवाकडे जायची आठवण झाली. अस्वल धावत पळत ब्रह्मदेवाकडे पोहोचले, पण त्याला खूप उशीर झाला होता. तोपर्यंत ब्रह्मदेवाकडील सर्व शेपट्या संपल्या होत्या. बिचाऱ्या अस्वलाला शेपटी न घेताच माघारी परतावे लागले. शेपटी मिळाली नाही म्हणून त्याला खूप दुःख झाले. आता त्याला आपल्या आळशीपणाचा आणि निष्काळजीपणाचा पश्चाताप झाला. तेव्हापासून आज तागायत अस्वल बिना शेपटीचेच राहिले. म्हणून मित्रांनो, एक लक्षात घ्या, नेहमी वक्तशीर राहा आणि आपली कामं वेळेवर करा. एखादं क्षुल्लक कामही करताना आळस कधीच करू नका.
आजचं काम उद्यावर ढकलू नका आणि उद्या करायचं काम आजच करा आणि आज करायचं काम आत्ताच करा बरं का.